नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इंडियन इकॉनॉमिक्स सेकंडचा 5वा चॅप्टर पाहत होतो. ते म्हणजेच काय, द पॅरलल इकॉनॉमी. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात काय, समांतर अर्थव्यवस्था. तर या लेक्चरमध्ये आपल्याला या 5व्या चॅप्टर मधील शेवटचा पॉइंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय, इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिसी पॅकेज टू कंट्रोल पॅरलल इकॉनॉमी. काय, इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिसी पॅकेज टू कंट्रोल पॅरलल इकॉनॉमी. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात की समांतर अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी आखलेल्या धोरणाचे मूल्यमापन. काय, समांतर अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी आखलेल्या धोरणाचे मूल्यमापन. तर त्यामध्ये अगोदर थोडक्यात माहिती सांगता येऊ शकते बघा. काय की देशामध्ये काय काळ्या पैशाचं प्रमाण अनेक पटीनं वाढत असलेलं आपणास दिसून येऊ शकते. आपण पाहिला त्या चॅप्टरमध्ये की काय काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत काळा पैसा निर्माण होण्यासाठी. मग ते सामाजिक असतील, राजकीय असतील किंवा आर्थिक घटक आहेत. या सर्व घटकामुळे काय देशामध्ये अवैध मार्गाने पैसा वाढत असलेला आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच अवैध मार्गाने पैसा वाढला किंवा मग अवैध मार्गाने, इलिगल मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने जर अर्थव्यवस्थेमध्ये जर लोक जर पैसा मिळवत असतील तर त्या ठिकाणी ती अर्थव्यवस्था समांतर अर्थव्यवस्था होऊन काळी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. म्हणजे त्या देशामध्ये काळ्या पैशाचं प्रमाण वाढत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. आणि भारतामध्ये काळ्या पैशाचं प्रमाण अनेक पटीनं वाढत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तर सांगायचं झालं काळ्या पैशाचं प्रमाण, तर 1953-54 मध्ये भारतामध्ये GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्टच्या, जसं GDP आहे, GDP मधून घसारा वजा केला असता काय आपल्याला काय मिळतो की GNP मिळतं. मग GNP म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मग देशामध्ये 1953-54 GNPच्या 6% म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% रक्कम काय काळा पैसा होता. म्हणजे एकूण GDPच्या किंवा GNPच्या 6% रक्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जर 100 रुपये असतील तर त्या 100 रुपयापैकी 6 रुपये काय काळा पैसा म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये होता. GNPच्या 6%. कधी 1953-54 मध्ये. तेच जर आकडेवारी बघितली कधी 1994-95 मध्ये पार्टमेंट स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्सच्या मध्ये ते काय, ही कमिटी आहे एक काय, पार्टमेंट स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्सच्या मध्ये जे काही प्रमाण होतं 1953-54 मध्ये किती, GNPच्या 6%. ते प्रमाण या कमिटीनुसार कमिटी काय म्हणते की 130 पट झालेलं आहे. हे या ठिकाणी सांगितले, GNPच्या 130 पट म्हणजे काळा पैसा वाढला. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा. काय, 4 सप्टेंबर 2010 रोजी सन्ना मोरे हे एक तज्ञ व्यक्ती असतील. या व्यक्तीने काय म्हणले की भारताचा फक्त एका स्विस बँकेमध्ये 1456 अब्ज बिलियन अमेरिकन डॉलर एवढा काळा पैसा एका स्विस बँकेमध्ये आहे, हे सांगतात. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं की भारतामध्ये सरकारनं काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की सरकारनं काय काळा पैसा पांढरा पैसा करण्यासाठी काय काय उपाययोजना, सरकारी कोणत्या उपाययोजना केल्या हे बघायचं आहे. तर बघा, हेडिंग काळा पैसा रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना. तर यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा. काय, स्वेच्छा प्रकट योजना. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की भारत सरकारनं काय केलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमधील काळा पैसा रोखण्यासाठी हे स्वेच्छा प्रकट योजना त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि याद्वारे काय काळा पैसा पांढरा करण्यासाठी धोरण आखलेलं आहे किंवा उपाययोजना केलेली आपणास पहिल्यांदा सांगता येऊ शकते. आता हे काळा पैसा रोखण्यासाठी ही योजना 4 वेळेस अवलंबली. कोणत्या वर्षी, तर 1951, त्यानंतर 1965, त्यानंतर 1975 आणि 1997-98 या 4 वर्षादरम्यान ही योजना, कोणती, स्वेच्छा प्रकट योजना सरकारनं काळा पैसा रोखण्यासाठी काय अवलंबली. पण सरकारला अपेक्षेप्रमाणे काळ्या पैशाचं प्रमाण प्राप्त झालेलं नाही. म्हणजे अपेक्षेप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा काळा पैसा आहे त्याच्या खूप कमी काळा पैसा सरकारला प्राप्त झालेला आपणास सांगता येऊ शकते. पहिली योजना उपाययोजना म्हणून कोणती, स्वेच्छा प्रकट योजना. त्यानंतर दुसरा नंबर सांगता येऊ शकते काय, जादा मूल्याचे चलन रद्द करणे. तर सरकारनं काय केलं की स्वेच्छा प्रकट योजना झाल्यानंतर जादा
मूल्याचे चलन रद्द करायचं ठरवलं आणि जादा मूल्याचं चलन म्हणजे ज्या काही नोटा आहेत जास्त पैशाच्या असतील म्हणजे त्यांचं मूल्य जर जास्त असेल तर अशा नोटा चलनातून बाद करणं किंवा मग कमी करायचं सरकारनं ठरवलं आणि या धोरणाचा अवलंब केला. आणि 1978ला त्यांनी काय केलं की अर्थव्यवस्थेमध्ये 1000च्या नोटा होत्या, त्या 1000च्या नोटा म्हणजे रद्द केलेला आपणास सांगता येऊ शकते. पण ह्या 1000च्या नोटा जादा चलनाच्या नोटा जादा मूल्याच्या नोटा रद्द देखील केल्या असल्या तरी 1978ला 1000चे तरी अपेक्षेप्रमाणे काळा पैसा प्राप्त झालेला नाही या ठिकाणी सांगता येऊ शकतो. पण सरकारने ही एक दुसरी उपाययोजना केली. पहिला स्वेच्छा प्रकट योजना, दुसरी कोणती की जादा मूल्याच्या नोटा किंवा मग जादा मूल्य असणारे चलन रद्द कर. नंतर तिसरी उपाययोजना बघा काळा पैसा रोखण्यासाठी, ते म्हणजेच काय की कर पद्धतीमध्ये सुधारणा. तर भारतानं काय केलं पाहिजे की जे काही कर पद्धती आहे, जो काही कराचा कायदा आहे, त्या कर कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणून जे काही नियम आहेत ते कठोर करणं आवश्यक आहे. आणि जे काही कराचे दर आहेत ते व्यवस्थितरित्या कार्यक्षम पद्धतीनं आकारले जातात का किंवा राबवले जातात का, प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नावरती कर भरत आहे का, आणि त्या बाबतीत जे काही नियम आहेत ते कडक करणं किंवा मग त्या नियमांचं कार्यक्षम पद्धतीनं अंमल करणं, जेणेकरून कोणताही व्यक्ती कर चुकवेगिरी करणार नाही किंवा मग कर भरायचा थांबवणार नाही. यासाठी काय करणं गरजेचं आहे की कर पद्धतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून काळ्या पैशावर रोख लावता येईल. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. ही तिसरी उपाययोजना. त्यानंतर पुढलं 4 नंबरची सरकारनं उपाययोजना केलेली आणि आणखी त्याचे कार्यक्षम अंमलबजावणी करण्यासाठी काय करणं प्रयत्न करणं आवश्यक आहे. बघा 4 नंबर कोणता की धाडी टाकणे. आपण म्हणतो बघा इन्कम टॅक्सची धाड पडली, बऱ्याच पिक्चरमध्ये आपण पाहतो इन्कम टॅक्सची धाड पडली आणि सर्व संपत्ती बेकायदेशीर होती, अवैध मार्गाने होती, सर्व घेऊन गेले आणि संबंधित व्यक्तीला कारावास भोगावा लागला किंवा मग त्याला जेलमध्ये किंवा मग शिक्षा भोगावी लागली, हे आपण पाहतो. तसंच सरकारनं काय केलं पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये कार्यक्षम पद्धतीनं अर्थव्यवस्था चालण्यासाठी जे काही काळा पैसा निर्माण झालेला आहे त्या काळा पैसा पांढरा पैसा करण्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार कर पद्धतीमध्ये जसे सुधारणा घडून आणलेली आहे, तसंच वेळोवेळी कोणत्याही व्यक्तीवर जर शंका आली तर त्या व्यक्तीच्या घरी धाड टाकून जे व्यक्ती कर चुकवेगिरी करतात किंवा मग जे व्यक्ती काळा पैसा लपून ठेवत असतात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला, किंवा मग त्यांना काळा पैसा निर्माण करण्यासाठी जरब बसवण्यासाठी किंवा मग पायबंद करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की धाडी टाकणं गरजेचं आहे. धाड टाकायची डायरेक्टली, जे काही आहे ते घ्यायचं बेकायदेशीर आणि कारवाई त्या व्यक्तीवर करणं गरजेचं आहे. म्हणून सरकारनं असं केलेलं आहे. म्हणून ही एक उपाययोजना थोडक्यात सांगता येऊ शकते किंवा मग ह्या उपाययोजनेचं मूल्यमापन थोडक्यात सांगता येऊ शकते की भारतात काळा पैसा की त्याची प्राप्ती कमी होईल. काळा पैसा पांढरा पैसा होण्यासाठी काळा पैसा अर्थव्यवस्थेमधील थोडाफार मिळत आहे, पण ते जर कार्यक्षम पद्धतीने सजत राहिलं तर काळा पैसा नक्कीच पांढरा पैसा होऊ शकतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर पुढला नंबर बघा 5 नंबरचा दंड माफी योजना. तर शासनानं काय केलं की 1966-67 मध्ये पहिल्यांदा ही दंड माफी योजना सरकारनं जाहीर केली आणि या योजनेद्वारे काय करण्यात आलं की बाबा जे लोक अवैध मार्गाने पैसा मिळवले आहेत त्यांनी जर सरकारला जर सांगितलं तर त्यांना काय दंड होणार नाही, दंड माफ करण्यात येईल आणि त्यांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. म्हणून हे दंड माफी योजना सरकारनं एक उपाययोजना म्हणून काळा पैसा पांढरा पैसा करण्यासाठी आखलेली आपणास सांगता येऊ शकते. कधी पहिल्यांदा 1966-67 मध्ये हे पहिल्यांदा आणले कोणती दंड माफी योजना, पण पुरेसा याला पण प्रतिसाद नसल्यामुळे ही सुद्धा योजना बंद करण्यात आलेली आपणास सांगता येऊ शकते. नंतर पुढला बघा पॉईंट 6 नंबरचा कशाचा उपाययोजनाचा, सरकारी उपाययोजना कशा बाबतीत, काळ्या पैशा बाबतीत. तर बघा विशिष्ट रोखे निर्मिती योजना सरकारनं काय केलं की बाबा अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा निर्माण झालेला आहे. आता मग आपण जर काही सिक्युरिटीज जर काढला तर ती लोक ते सिक्युरिटीज खरेदी करतील, हे लक्षात. म्हणून सरकारनं काय केलं की विशिष्ट रोखे निर्मिती योजना कधी काढली की 1981 मध्ये ही योजना आणली, पण याला सुद्धा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद भेटला नाही आणि काळा पैसा या योजने माध्यमाद्वारे किंवा मग या रोखे
निर्मिती योजनेद्वारे सुद्धा प्राप्त मोठ्या प्रमाणावर झाला नाही. नंतर ही योजना निष्क्रिय ठरलेली आपणास सांगता येऊ शकते. कोणती? तर विशिष्ट रोखी निर्मिती योजना हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला 7 नंबर उपाययोजनेचा सांगता येऊ शकतो. ते म्हणजेच काय? अनावश्यक नियंत्रणे कमी करण्यात यावी. म्हणजे यामध्ये काय सांगितले की बाबा अर्थव्यवस्थेमध्ये अनावश्यक निर्बंध मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामुळं काय झालं की वस्तूच्या उत्पादनावरती निर्बंध आले, त्यासोबतच वस्तूंच्या किमतीवरती निर्बंध आले, त्यासोबतच विक्रीवर अनेक कडक निर्बंध आल्यामुळं काय झालं की किमती वाढल्या, महागाई वाढली आणि लोक काय करू लागले की भ्रष्ट मार्गाने तिथं पैसा मिळू लागले, म्हणजेच अवैध मार्गाने तिथं व्यवहार होऊ लागले. त्यासोबतच कोटा पद्धती, लायसन कोटा पद्धती अस्तित्वात असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर काळा पैसा त्या ठिकाणी निर्माण होऊ लागला. म्हणून सरकारनं काय केलं पाहिजे की अनावश्यक निर्बंध जे काही आहेत ते कमी करणं गरजेचं आहे. कारण अनावश्यक निर्बंध नसतील, आता तुम्ही ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनाच्या बघितला की लोक काय कराले की किमतीपेक्षा जास्तीची किंमत आकाराले आणि ते जास्तीची किंमत आकारणं म्हणजे काळा पैसा निर्माण करणं, बरोबर ना? मग यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे की जे काही निर्बंध आहेत ते काढून टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये सुरळीतपणे व्यवहार होतील. निर्बंध नसतील तर कमी किमतीला वस्तू मिळेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा निर्माण होणार नाही, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. नियंत्रण कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला 8 नंबरचा पॉईंट बघा, काय सांगितले की वित्त मंत्रालयाच्या पंचसूत्री कार्यक्रम 2011. तर माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे जेव्हा 2011 मध्ये अर्थमंत्री होते, त्यांनी काय भारतातील काळा पैसा कमी करण्यासाठी म्हणा किंवा मग काळा पैसा पांढरा पैसा करण्यासाठी काय एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे काळा पैसा कमी करण्यासाठी. ते पंचसूत्री कार्यक्रमामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते, काळ्या पैशाच्या संदर्भात जागतिक मोहिमेशी जोडून घेणं. काय सांगितले की काळा पैसा रोखण्यासाठी जागतिक स्तरावर कशा पद्धतीने प्रयत्न करतात इतर राष्ट्रांमध्ये, तसंच आपल्याही देशामध्ये तशी मोहीम राबविणं, जेणेकरून काळा पैसा थांबवता येईल किंवा मग काळ्या पैशावर रोख आणता येईल, हे सांगितले. त्यानंतर नंबर 2 बघा, या पंचसूत्री कार्यक्रमामधील नंबर 2 ते काय सांगितले, उपयुक्त कायदेशीर तंत्र विकसित करणं. की बाबा कायदेशीर असं एक तंत्र विकसित करायचं जेणेकरून काळा पैसा निर्माण होणार नाही, हे सांगितले. त्यानंतर नंबर 3 बघा, काळा पैसा नष्ट करण्यासाठी संस्थेचे संघटन करणं. काय अर्थव्यवस्थेमध्ये ऑर्गनायझेशन व्यवस्थितरित्या किंवा ऑर्गनायझिंग व्यवस्थितरित्या करणं, संघटन व्यवस्थितरित्या करणं, जेणेकरून काळा पैशावरती रोख आणता येईल किंवा काळा पैसा नष्ट करता येईल. यासाठी काय करणं की संघटन करणं आवश्यक आहे, हे या ठिकाणी सांगितले. त्यानंतर नंबर 4 बघा, काय सांगितले, प्रभावी कारवाईसाठी प्रशिक्षित नोकर वर्ग तयार करणं. आता जर समजा प्रशासक जे काही आहे किंवा प्रशासन व्यवस्था जर कार्यक्षम असेल, नोकरशाही जी काही आहे देशामध्ये सरकारी, ती जर कार्यक्षम पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असेल तर तिथं काळ्या पैशावर रोख आणता येईल. म्हणून नंबर 4 मध्ये काय सांगितले की प्रभावी कारवाईसाठी प्रशिक्षित नोकर वर्ग भरती केला पाहिजे आणि त्यांना त्याचा अधिकार दिले पाहिजे, हे सांगितले. त्यानंतर नंबर 5 मध्ये काय सांगितले की कार्यानुसार हेतू साध्य करायचा असेल तर तशा तंत्राचा विकास करणं गरजेचं आहे. असं पंचसूत्री कार्यक्रम 2011 मध्ये काळ्या पैशावरती रोख आणण्यासाठी राबविण्यात आलेला आपणास सांगता येऊ शकते. नंतर पुढला 9 नंबरचा पॉईंट उपाययोजनेबाबतीत सांगता येऊ शकते. ते म्हणजेच काय, 2006च्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन यामध्ये सांगता येऊ शकते काय की 2006 मध्ये काय करण्यात आलं की 140 देशांनी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये एक प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावास 126 देशांना मंजुरी दिलेली आहे, बरं का. कोणता होता प्रस्ताव की बाबा भारताचा जर समजा इतर राष्ट्रामध्ये काळा पैसा असेल तर इतर राष्ट्रांनी भारताला त्यांचा काळा पैसा मिळवून देणं आणि भारतामध्ये जर इतर राष्ट्रांचा काळा पैसा असेल तर भारतानं त्यांना मिळवून देणं, असा हा प्रस्ताव होता. आणि यासाठी 126 देशांना मंजुरी दिलेली आपल्याला सांगता येऊ शकते. भारताने जर या या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन या मोहिमेला जर काय मंजुरी दिली भारतासाठी किंवा भारतानं जर सही केली या प्रस्तावावरती आणि मंजुरी दिली तर भारतामध्ये सुद्धा काळा पैसा काय इतर राष्ट्रामध्ये जो काही आहे भारताला प्राप्त होईल, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला 10 नंबरचा पॉईंट बघा, काय मॉरिशियस असेल, स्वित्झर्लंड असेल, इटली असेल, सिंगापूर असेल, हे लक्षात या देशामध्ये जे काही काळ्या पैशाचं प्रमाण आहे त्या देशामधील काळ्या पैशाचे मार्ग बंद करणं आवश्यक आहे, जेणेकरून
जास्तीत जास्त काळ्या पैशाचं प्रमाण भारतातील म्हणा किंवा इतर राष्ट्रातील काळा पैसा कुठं जात असतो तर सिंगापूर, इटली, स्वित्झर्लंड, त्यासोबतच मॉरिशस या देशामध्ये जातो. म्हणून तिकडं जाण्याचे मार्ग बंद केले पाहिजे काळ्या पैशाचे, हे या ठिकाणी सांगितले. त्यासोबतच पुढला 11 नंबरचा पॉईंट सांगता येऊ शकते काय की सरकारनं नवीन कायदे करणं गरजेचं आहे आणि जे काही जुने कायदे होते काळ्या पैशा बाबतीत म्हणा किंवा मग कर पद्धती बाबतीत त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर वरील पद्धतीनं उपाययोजना अर्थव्यवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे. असं असलं तरी अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये जर पाहिलं तर काय अवैध मार्गानं काळ्या पैशाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासाठी सरकारनंही वेळोवेळी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. अर्थव्यवस्थेमधील जे काही काळ्या पैसा निर्माण करण्याबाबतीत असतील कडक किंवा मग कठोर ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्यासोबतच जे कर भरत नाही, जे कर चुकवेगिरी करतात अशावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशाची निर्मिती होणार नाही. त्यासोबतच फक्त सरकारनं उपाययोजना काळ्या पैशाच्या बाबतीत करून चालणार नाही. समाजातील नागरिकांना बी आपली काही नैतिक भूमिका किंवा मग आपली नैतिक बाब आहे म्हणून त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे की बाबा अवैध मार्गानं पैशाची निर्मिती केली नाही पाहिजे किंवा मग बेकायदेशीर मार्गानं पैसा मिळवला नाही पाहिजे. म्हणजेच अशावर रोख आणला पाहिजे, जेणेकरून काय होईल अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा निर्माण होणार नाही आणि जो काही काळा पैसा आहे त्यावरती रोख आणता येईल, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हा जो काही 5वा चॅप्टर होता कोणता द पॅरलल इकॉनॉमी हा संपलेला आहे. या 5व्या चॅप्टर सोबतच काय इंडियन इकॉनॉमिक सेकंडचा जो काही सिलेबस 6व्या सेमिस्टरसाठी होता तो आपण पूर्ण केलेला आहात. तर यानंतर आपले इंडियन इकॉनॉमिक सेकंडचे लेक्चर होणार नाहीत. त्यासोबतच ग्रुपवरती लगेच काय इंटरनल साठी जे काही प्रश्न देण्यात येतील ते व्यवस्थितरित्या रुलिंग पेजवरती सेपरेट पेजवरती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवा. ग्रुपवर कधी जमा करायचे सूचना आली की त्या तारखेला आणून डिपार्टमेंटला जमा करा. ओके.